आठवणींनी गजबजतो फळा, आठवणींनी गजबजतो फळा, चिमुकल्या रम्य स्मृतींना मिळतो उजाळा, चिमुकल्या रम्य स्मृतींना मिळतो उजाळा. कधी कधी अजूनही माझ्या मनात भरते माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा. सर्वप्रथम विद्यार्थी प्रशालेत आल्यानंतर हँड सॅनिटायझरने तो हात स्वच्छ करेल. त्यानंतर थर्मल गनद्वारे त्याचं तापमान तपासलं जाईल. त्याच्यानंतर ऑक्सिमीटरद्वारे त्याचं सॅच्युरेशन लेवल तपासली जाईल. आणि या सर्व तपासण्या झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सामाजिक अंतरानुसार वर्गात पाठवलं जाईल, अंतर ठेवून पाठवलं जाईल. त्यानंतर विद्यार्थी वर्गात गेल्यानंतर शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रशालेमध्ये विविध समित्या स्थापन केलेल्या आहेत. यामध्ये आपत्कालीन समिती आहे, यामध्ये एक पर्यवेक्षक आणि 4 सहकारी शिक्षक आहेत. या आपत्कालीन समिती जर विद्यार्थी प्रशालेत आल्यानंतर जर त्याला काही त्रास होऊ लागला तर त्याला दवाखान्यात वगैरे नेण्याची किंवा त्याला प्रथमोपचार मिळवून देण्यासाठी ही समिती काम करणार आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये विद्यार्थी आल्यानंतर एकत्रित विद्यार्थी न जमता म्हणजे त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर कसं राहील शासनाच्या नियमानुसार, तर हे पाहण्यासाठी यांच्यावरती नियंत्रण करण्यासाठी एक समिती, सामाजिक अंतर समिती स्थापन करण्यात आलेली आहे. शाळा सुटताना किंवा भरताना विद्यार्थी एकत्रितपणे बाहेर जाणार नाहीत याची काळजी, याची दक्षता ही समिती घेणार आहे. तसेच विद्यार्थी दररोज शाळेत येणार आहेत तर शाळेचा परिसर हा स्वच्छ असला पाहिजे. शाळा शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छतेची पूर्ण तयारी व्यवस्थित होते की नाही याच्यावरती देखरेख करण्यासाठी स्वच्छता समिती स्थापन केलेली आहे. तर अशा प्रकारे विविध समित्या प्रशालेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार 9वी ते 12वीचे वर्ग आपण सुरू करत आहोत. महानगरपालिकेच्या पथकाने सूचना दिल्याप्रमाणे आपण एका बाकाआड एक विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था प्रत्येक वर्गामध्ये केली आहे. बाकावरती इथे विद्यार्थ्यांच्या नावाचे स्टिकर लावलेले आहेत आणि त्या स्टिकरप्रमाणे समजा एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी असतील तर 1 ते 25 विद्यार्थी ज्यांच्या पालकांनी संमती दिलेली आहे ते 1 ते 25 विद्यार्थी सोमवारी येतील, 26 ते 50 विद्यार्थी मंगळवारी येतील. असं एक दिवसाआड आपण त्यांना वर्ग शाळेमध्ये बोलवलं आहे आणि प्रत्येक बाकावर त्यांच्या बैठक व्यवस्थेच्या प्रमाणे संमती दिलेल्या विद्यार्थ्यांची नावं लिहिलेली आहेत. त्याच बाकावर तो विद्यार्थी त्या दिवशी येऊन बसणार आहे. अशा प्रकारची सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि सोशल डिस्टन्सच्या दृष्टीने सगळ्या प्रकारची काळजी आपण विद्यार्थ्यांची घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण लवकरच शाळा सुरू करणार आहोत. मनात भरते माझी शाळा. कधी कधी अजूनही माझ्या मनात भरते माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा. विद्यार्थी आता शाळेत यावेत ह्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत. 2000 विद्यार्थी संख्येपैकी 1100च्या वरती संमतीपत्र आमच्याकडे आता आलेली आहेत आणि 70 शिक्षकांपैकी जवळजवळ सर्व शिक्षकांचे RT-PCR रिपोर्टही जमा झालेले आहेत. आता शासनाकडनं संमतीपत्र मिळालं की आमची शाळा आता लगेच सुरू होणार आहे आणि आम्ही त्याची अत्यंत आतुरतेनं वाट पाहत आहोत. धन्यवाद. मी सौ माधुरी धनमट्टी, उपप्राचार्य नुमळी ज्युनियर कॉलेजमध्ये येण्यासाठी मुलंही उत्सुक आहेत आणि आम्ही बऱ्यापैकी व्यवस्थित तयारी केलेली आहे. त्यामुळे पालकांनी निर्धास्तपणे आपल्या पाल्याला पाठवायसारखं कॉलेज. नमस्कार, मी सौ संजीवनी किशोर ओमासे, नोमवी प्रशाला मुलांची येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. पण एक ग्वाही पालकांसाठी नक्की देते की जास्तीत जास्त पालकांनी मुलांना शाळेत पाठवावं. आम्ही मुलांची पुरेपूर काळजी घेणार आहोत.
आत्ताच आलेल्या ताज्या बातमीनुसार आपल्याला बुधवार दिनांक 13 जानेवारी 2021 पासून शाळा सुरू करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची परवानगी मिळालेली आहे. आत्ताच चपटे सरांनी माझ्या हातामध्ये पत्र दिलेलं आहे. आपण शाळा सुरू करत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत यावं. 9वी ते 12वी 9वी-10वीचे वर्ग आपण दुपारी 12 ते 2 या वेळेत घेत आहोत आणि 11वी-12वीचे वर्ग आपण सकाळी 8 ते 10 या वेळेत घेत आहोत. सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. लवकर या, आम्ही तुमची वाट पाहत आहोत.